जिल्ह्यातील नरवरीपल्ली इथे 20 एप्रिल 1950 रोजी जन्मलेल्या नायडू यांनी आपल्या 4 दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत। किंबहुना राजकारणातील प्रत्येक अमावस्या पौर्णिमा पाहिलेला चंद्राबाबू म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल। तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर विद्यापीठात शिकताना 1970च्या दशकात ते विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात शिरले। सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते। आणीबाणीच्या काळात तर संजय गांधींचे एकदम कट्टर समर्थक होते। पहिल्यांदा 1978 मध्ये ते आमदार झाले आणि 1980-82 दरम्यान काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपदही त्यांनी भूषवलं। पण मग राजीव गांधी यांनी आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्यामुळे दुखावलेल्या दिग्गज तेलुगू सुपरस्टार अभिनेते एन.टी. रामाराव यांनी 1982 मध्ये तेलुगू देसम पक्ष अर्थात टीडीपी काढला। आता गोष्ट अशी की एन.टी.आर. यांची मुलगी नारा भुवनेश्वरी ही चंद्राबाबूंची पत्नी, त्यामुळे चंद्राबाबू टीडीपी मध्ये सामील झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात नायडू यांनी मंत्रिपद सांभाळलं। परंतु याच रामराव यांनी उतार वयात लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांच्या पक्षात आणि कुटुंबातही अस्वस्थता निर्माण झाली। त्या अस्वस्थ मंडळींचं नेतृत्व नायडू यांनी केलं। पक्षातील अनेक नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी एन.टी.आर. यांच्या विरुद्ध बंड पुकारलं। अशा रीतीने सप्टेंबर 1995 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। या घटनेमुळे तेलुगू देसम पक्षात मोठा बदल झाला आणि राष्ट्रीय राजकारणात नायडू यांची दखल घेतली जाऊ लागली।